मुंबई पालिकेत आमचाच महापौर होऊ दे असं गाऱ्हाणं मालवणी महोत्सवातून उद्धव ठाकरेंनी मांडलं। आणि मला इथे आल्यानंतर आठवलं काय आठवलं 2012 यस त्याही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपलाय आणि तो ऐकायचं राहणार। तर निवडून येण्यासाठी नतमस्तक व्हायचं आणि निवडून आल्यानंतर विसरून जायचं ही ठाकरेंची सवय आहे असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे। परमेश्वराला गारानं सांगणे, परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे, पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही। उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात आणि जनतेलाही विसरतात। 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय, गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचे कार्य, कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा, म्हणजे तो 2 फुटाचा ठेवायचा, 3 फुटाचा ठेवायचा, इथपर्यंत तुमचं सरकार गेलं, म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही, निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, आमच्यावर गुन्हे दाखल होणार हे माहिती होतं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली आहे। बरोबर आहे, जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचाच प्रयत्न करणार, कारण हे जे सरकार आहे ते सत्तामेव जयते आहे, सत्यमेव जयते नाही आहे आणि गुन्हे होणार, गुन्हे आमच्यावर टाकले जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही। जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार। ज्यांनी मत चोरी केले त्यांना सरकार सोडायला लागणार। या ईर्षेने आम्ही आता रस्त्यावर, मुद्दा हाच आहे की सत्याच्या लढ्यात आमच्यावर हे सगळे अंगावर येणारच। ठीक आहे, आम्ही आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हा दाखल केला, ठीक आहे, पण भाजपनं देखील आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही, खरं सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत नाही। तर भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही, ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आहेत असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही, आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं, आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात, ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना जर चूक केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो, तर तुम्हाला फाईन होते। रीतसर गाडी चालवली तर गुन्हा दाखल होत नाही, हे देखील रोहित पवार आणि संदीपजी देशपांडे यांना माहिती आहे, त्यामुळे उगीच बोंबाबोंब करण्याचा प्रयत्न करू नये। सकाळच्या भुंग्यानं बटन पास केलाय का असा प्रश्न निर्माण होतोय असा निशाणा अमित साटम यांनी साधला आहे। आशा आहे की अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करून काही लोक पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत।
अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स नंतर कदाचित आम्हाला असं वाटू लागलं की महाराष्ट्राचा एक विदूषक जो रोज सकाळी भोंगा देता चालायचा त्यांनी आता ब्रेक घेतलाय, त्यामुळे त्यांनी काही यांच्याकडे आपला बॅटन पास केलाय का, अशा प्रकारचा प्रश्न हा मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसून येतो. परंतु यांनी अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करण्यापेक्षा यांनी आतापर्यंत मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी काय केलंय ते केलेलं एक तरी काम यांनी दाखवावं आणि अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करून समाजामध्ये तेढ निर्माण करून यांना काहीही यांच्या हातामध्ये मिळणार नाहीये. बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस, अमित साटम यांचे राज आणि उद्धव ठाकरे यांनी असा निशाणा साधला. त्यांच्या घरातली 4 मतं काढण्याचा कोण कशा करता प्रयत्न करेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असं एकही उदाहरण नसेल की एखादा मुख्यमंत्री सत्तेमध्ये असताना त्याचे 90% आमदार हे त्यांना कंटाळून त्यांना सोडून सत्तेला लाथ मारून निघून गेले. असं एकच उदाहरण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या 54 पैकी 44 आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची स्टेटमेंट्स ते करत आहेत. वर्षभरात आमदारांना एक कवडी मिळाली नाही. ठाकरे गटाच्या किशोर पाटलांनी महायुतीवरच हल्लाबोल केलाय. 1 वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत. बांधवांनो, 1 वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये. किशोर पाटील यांचा राग बरोबर आहे. पाटलांच्या मतदारसंघात कामं झालेली नाहीत असा दुजोरा गुलाबराव पाटील यांनी दिलेला आहे. त्यांचा राग बरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो. आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झाला. तिथं मोदी साहेबांचा सगळं गोंधळ झाला होता. 5 वर्ष मी मेहनत करायची, नाही वेळ जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो. नव्यानं निवडून आलेल्या आमदारांना निधी देण्याचं ठरलंय असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय. यावर्षी हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या की ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या आमदारांना जे जुने आमदार आहेत ते रिपीट झाले आहेत त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकासकडनं पैसा दिला आहे त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे. जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले पूर्व आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन कामं घेण्यापेक्षा जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे. नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत. असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे, नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायचा. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिलाय. 30 जूनला कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैला महाराष्ट्रात हंगाम होणार असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय. जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे ते सगळ्या नोटीस आल्या, घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या, सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या. हे पाहत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चू कडून मेला पाहिजे तडपू आणि मग आम्हाला समाधान होणार. ये था सच्चा वा. ही अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल. मला असं वाटते का आपण आता जाऊ काय 26 तारखेचं सोनं कसं करताय. 26 म्हणजे 2026चं 30 जून 2026 आपल्याला तारीख दिली. आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. मला माहीत आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे गावखेड्यात, त्याला विश्वास आहे. आणि मग हे 30 जून 2026 समजून घ्या, आज माफी केली असती सरकार. हिम्मत असेल तर सीतेसारखी अग्निपरीक्षा द्या. बच्चू कडू यांनी टीकाकारांना हे आव्हान दिलंय. साधा ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरच्या खाली झोपणं, पाऊस आला, मिरची पॉकेट पासून सगळं त्याचं कौतुक कुठंच होतं नाही.
7 दिवस बच्चूकडा अन्नत्याग केलं त्याचंही कौतुक कुठं होतं. 150 सभा एकट्यानं घेतल्या महाराष्ट्रात त्याचंही कौतुक कुठं होतं. तिथं आम्ही कसं झोपलो, काय झोपलो हे कधी त्याचं कौतुक होत नाही. फक्त काय चुकलं एवढंच पाहायचं असतं. आम्हाला जाणूनाच्या बाजूने जावं ही मानसिकता आम्हाला करावं. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवायला चाललोय, उद्या आमचीच आत्महत्याची वेळ येईल की काय अशी अवस्था. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादीला मतदान करू नका असं आवाहनही कडूंनी केलंय. हंगामा होईल महाराष्ट्रात, हंगामा चारों तरफ. जहां जाएंगे वहां हंगामा होगा. सोडणार नाही आम्ही. अरे मेलो तरी 72 आम्ही सोडणार नाही. आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका. काही मारायची गरज नाही. शेतकऱ्यांना केंद्राच्या माध्यमातून मदत मिळावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. आणि या ठिकाणी ढगफुटीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतीची पिकाची म्हणजे केळी पिकाची, हायब्रिडची, कपाशीची, आपलं मक्याची, कपाशीची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली. सारीच्या सारी शेती खरडून गेलेली आहे, वाहून गेलेली आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीची मदत शेतकऱ्याला मिळालेली आहे काही ठिकाणी, पण ती कशी मदत मिळाली आता आमच्या शेतकऱ्यांनी सांगितली. गुंठ्याला 70 रुपये आणि 1200-1300 रुपयाच्या वर मदत काही शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाहीये. डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटणला जाणार, फलटण पोलीस स्टेशनला जाऊन प्रकरणाची माहिती घेणार अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. महत्वाचं की मृत्यूपर्यंत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं थांबा म्हटलं तरी सुद्धा महिला आयोग आणि त्यानंतर आत्ता जयकुमार गोरे ज्या पद्धतीने लांछन लावायचं काम करत आहे हे आम्हा सगळ्यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे. सबब काही कायदेशीर मुद्द्यांचे प्रश्न विचारण्यासाठी आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी उद्या फलटणमध्ये सकाळी 10:30 पोलीस स्टेशनला आम्ही पोहोचत आहोत. इथं कायद्याचं राज्य राहिलेलंच नाही, अनेक ठिकाणी गुन्हे वाढतात. पुण्यातही गँगवॉर वाढलाय अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे. अजित पवार मागे म्हटलं होते कोणाला तरी टायर खाली घेऊ, कोणाला घेतलं टायर खाली. मी त्यावेळेस म्हटलं होतं की अजित पवार नुसतं तोंडात भरलेले आहेत, कोणाला टायर खाली घेऊ शकत नाही, कोणाला काही नाही. आता त्या गँगवॉर किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे पुण्यामध्ये, किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे मुंबईत गँगवॉर होत नाही एवढं गँगवॉर पुण्यामध्ये होऊ लागलेलं आहे. आणि दिवसा ढवळ्या कित्येक गोष्टी खोट्या सगळ्या या ठिकाणी होत आहेत. खून पडतायत, कोयते मारले जातात, रिव्हॉल्वर काढले जातात. पण तो पोलीस सुस्त आहे, राज्यकर्ते सुस्त आहे, स्वतःचं राजकारण करण्यात गुंतलेले. तिथले लोक आता तिथले केंद्रीय मंत्री जागा हडपण्यात मागे लागलेले, बाकी काही धंदे नाही दुसरे. मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी षडयंत्र केलेलं असू शकतं असा संशय सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुळातच हा विषय संपूर्णपणे संशयास्पद आहे. सिकंदर शेख याने आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधल्या शेकडो पैलवानांना चितपट केले नाही. पंजाबमध्ये जाऊन पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांना धूळ चारणारा हा महाराष्ट्रातला मराठी पैलवान याच्या संदर्भामध्ये आकसाने किंवा द्वेष भावनेतून किंवा भविष्यातल्या स्पर्धेतून बाद करण्याच्या करता हे पैलवान गँग मधून षडयंत्र तर झालं नाही ना, याच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं तपास केला गेला पाहिजे. शस्त्रास्त्र तस्करी करून 2 रुपये मिळवण्याच्या करता सिकंदर शेखनं हे कृत्य केलं असेल याच्यावर कुठल्याही महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास बसू शकत नाही.